नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आज वार आहे सोमवार आणि डेट आहे 25 मे 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:30। मी उठलो होतो 9 वाजता। नेहमीप्रमाणे व्हिडिओचं थंबनेल एडिट केलं, कारण की मी कितीही लेट घरी आलो तरी मी रात्रीच व्हिडिओ एडिट करतो आणि प्रोड्युसिंगला टाकतो आणि झोपून जातो। आणि बघा, सध्या तरी आपल्या ब्लॉगमध्ये जास्त करून क्रिकेटच दिसत आहे, तेही मी खूपच कमी दाखवतो, 1% पण नसेल दाखवत। जर कॅमेरा पूर्ण वेळ चालू राहिला तर तुम्ही जी मजा घ्याल ती अलगच असेल। पण काय होते, मी बॅटिंग करतो तेव्हा मी मोबाईल घेऊ नाही शकत, फिल्डिंग बॉलिंगला मोबाईल जास्त करून वापरूच नाही शकत। बघा, बॉल वगैरे सुटतो वगैरे। आणि राहिला प्रश्न, जेव्हा बाहेर असतो तेव्हा थोडेफार व्हिडिओज काढतो आणि मी नाही काढत तर कधी कधी स्मरण काढतो। पण जर कॅमेरा चालू ठेवला तर जी मजा तुम्हाला घ्यायला भेटेल, पण त्या शक्य नाही मिळत। बघू, कधी ट्राय करू नेक्स्ट टाईम। आणि आता क्रिकेटचं सीझनही संपेल, मग आपल्याकडे कंटेंट शोधावा लागेल, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू। 1 तारखेपासून एक प्लॅन आहे, जर तो एक्झिक्यूट झाला तर तो तुम्हाला बघायला भेटेल रील्सवरही आणि व्हिडिओजवरही। तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया। आज मंडे आहे तर शिवमंदिरामध्ये जायचं तर आहेच, त्या व्यतिरिक्त काय एक पालघरला काम आहे ते करायला जायचं आहे, तर गेलो तर ते तुम्हाला दाखवतो। आणि बाकी कॉफी पिल्यानंतर थोडे व्लॉग्स वगैरे बघू आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो। And as usual our day starts with black coffee. अरे 1 वाजलेला आहे आणि आता मी जेवतोय। त्या अगोदर थोडे व्लॉग्स बघितले, रील्स बघितले, आता जेवतो आणि झोपतो की कुठे बाहेर जातो ते तुम्हाला पुढे कळेलच। तर चला जेवून घेऊया आणि मग तुम्हाला जेवल्यानंतर भेटतो। आज जेवणामध्ये चण्याची भाजी, राईस आणि पापड। 6 वाजलेले आहेत आणि मी 2 वाजता झोपलो होतो, 4:30 वाजता उठलो, मग रील्स बघत बसलो होतो। आता खेळायला जाणारच होतो, पण एक पालघरला काम आलं तर पालघरला चाललो। दुपारी जाणार होतो पण झोपून गेलो तर विसरूनच गेलो आणि आता पालघरला चाललो आहे। जाता जाता शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ, मग पालघरला जाऊ आणि मग बघू तिथून काय प्लॅन बनतो। आता पालघरला जायला निघालोच होतो आणि इथे भेटलाय चिन्मय, आणि तो पण पालघरला चाललेला आहे आणि एक पार्टी पेंडिंग आहे, अजून काय पार्टी देत नाही मिळत या महिना तर संपल्यानंतर। इकडे बघ, एनजी आहे का बघ। नाही नाही, गाडी दुसऱ्याचीच आहे। ओम नमः शिवाय। आताचे 5 ते 6 दिवस खूप गरम आहेत आणि आज ते जाणवलं। आता दर्शन घेतलं मंदिरामध्ये आणि याच टायमाला बाहेर निघावं असं वाटते। दुपारी तर विषयच सोडा, जे निघतात त्यांनाच माहिती असेल आणि घरात बसून पण तेवढंच गरम होते। पण काय करणार, बाहेर निघण्यापेक्षा घरातच गरमीत बसलेलं बरं आहे। आणि वी आर फॉलोइंग इच अदर टिल पालघर। आता पेट्रोल टाकू आणि मग तो त्याच्या रस्त्याला आणि मी माझ्या रस्त्याला। बघा, पेट्रोल टाकून झालेलं आहे, तिथे खूप गर्दी होती म्हणून शूट नाही केलं। आणि चिन्मय पाटील आताही माझ्या सोबतच आहे। आज आम्ही एकत्र फिरायला जाणार आहेत पालघर पर्यंत। फोन वापरायचा नाही ठेव मित्रा। ट्रॅफिक व्हायचं कारण आहे मिसमॅनेजमेंट। नाही 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 नाही, चिन्मय पाटील रील बनवायला लागलाय, म्हणजे आज रील येणार। ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक जाम। हे रस्त्याचं काम चालू आहे आणि सर्व मिसमॅनेजमेंटमुळे हे ट्रॅफिक आहे। आता कुठे रस्ता भेटलाय म्हणून मी निघालो आहे, अजून तरी निघालो नाही, अजून मी इथेच आहे। ही बघा, जीवन विकासपासून ट्रॅफिक लागले इथपर्यंत, 4 रस्त्यापर्यंत बेकार। साडेआठ वाजलेले आहेत आणि आता घरी चाललोय। पालघरवरून बोईसरला गेलो होतो, पण पालघरवरून जेव्हा बोईसरला जात होतो तेव्हा पण 4 रस्त्यावर सेम सिच्युएशन, 15 मिनिटं गेली म्हणजे जीवन विकास पर्यंत पोहोचता, कारण की ती ट्रॅफिक जीवन विकासच्या पुढे लागलेली अजून। आणि पालघरवरून जे जात होते त्यांची बघायला गेले तर 4 रस्त्यापर्यंत तर लागलीच होती। आता घरी जाऊया आणि काहीतरी खाऊ आणि मग बघू, रात्री बाहेर गेलो तर ब्लॉग एक्स्ट्रा होईल, नाही तर यानंतर घरी जाऊन जेवेल आणि मग ब्लॉग एंड करूया। आज जेवणामध्ये आहे भेंडे फ्राय आणि चपाती।
तर जेवण झालेलं होतं, पण रील्स वगैरे बघत होतो. आत्ता व्हिडिओ एडिटिंग वगैरे झालेली आहे आणि दिवसभरात काय केलं ते तुम्ही बघितलं असेल. आता पालघरला ट्रॅफिक कशामुळे लागते आणि का लागते ते कमेंट करून सांगा, जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर. होप करतो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.